नमस्कार मित्रांनो, जय एकविरा. तर मी आहे तुमचा लाडका अद्वैत. सकाळचे 6 वाजता उठून गेलो, नाक्यावरच्या बस स्टॉप व बसची वाट बघत होतो. जाम टाइम झाला. तिकीट काढला बसचा न थंडी हवा बस मध्ये बसायला जाम बरा वाटत होता. अक्षी पोहोचलो ठाणे स्टेशनला, तर ट्रेनची वाट बघत होतो. ट्रेन मध्ये बसलो पण बघला तर काय अख्खा डब्बा खाली. तर बरं आहे सकाळची ट्रेन खाली असताना. आयलो ना पोहोचलो कल्याण जंक्शन वर. तर येणार आहे आपला भाऊच घेवाला म्हणून. तर बघला स्टेशनच्या बाहेर थांबलेला माझी वाट बघत. तर बघा कैसा बघते माझी वाट. त्यानंतर आलो दुर्गाडी किल्ल्यावर. तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती केवढी भारी वाटते. मगशी लागला माळशेज घाट. तर बघला गाडी नुसती वाकडी तिकडे होते. पाठी बसायला जाम भीती वाटत होती, तरी बसलो. थांबलोय की धाब्यावरती न तयार केला चाय न नाश्ता. तर फायनली पोहोचलो आपल्या छत्रपतींच्या किल्ल्यावर. दुपारचं जेवण आम्ही केलं संध्याकाळचे 6ला, कारण कोणाला जेवाची सुदत नव्हती म्हणून. तर वाजल्यान 8:30 ना अजून पण घाटानच आहो, कारण घाटांचा रस्ता रातचे समजतच नाही. पोहोचलो कल्याणला. तर बघा कसे आपल्या छत्रपतींची जयंती साजरी करताना दिसतात कल्याणकर. तर खूप जल्लोष आणि उत्साहात आपल्या छत्रपतींची जयंती साजरी केली लोकांनी. असं होतं माझं आजचं ट्रॅव्हलिंग. कल्याण ते शिवनेरी किल्ला 110 किलोमीटर, ते पण बाईकने. राईडला पण मजा आली, पण त्याची वाट पण लागली अंगाची, पण ठीक आहे चालेल. पण जाम मजा आली. पहिल्यांदा गेलो, एक्सप्लोर केला. मुरबाडला थोडा घेतला ब्रेक, कारण जाम दमलो होतो म्हणून. मगशी बसलो दादाच्या गाडीवरती, कारण दादा सोडणार होता मला कलव्या. बसलो रिक्षेत, तर केला दादाला बाय बाय. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दादासोबत. पण आलो आपले कोलशेत गावामध्ये. तर जाम बरा वाटला गावान पाय ठेवला. घरी आलो ना दिली असून मला पेस्ट्री. बघला तर अर्धी खाल्लेली आहे. तर बघला अर्धा उष्टा दिला मला स्वतःचा. तर असं होतं माझा आजचा दिवस. तर नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये भेटूया. त्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय बाय.